नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गजानन विजय ग्रंथातील 20व्या अध्यायाचा प्रथम थोडक्यात सारांश ऐकूयात. श्री गजानन विजय ग्रंथातील 20व्या अध्यायात श्री गजानन महाराजांची करुणा, भक्तांवरील कृपा आणि श्रद्धेचे महत्त्व याचे सुंदर वर्णन केलेले आहे. या अध्यायात महाराजांनी संकटात सापडलेल्या भक्तांचे रक्षण कसे केले, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना योग्य मार्ग कसा दाखवला, हे कथेद्वारे सांगितले आहे. भक्ती, नम्रता, गुरुचरणी पूर्ण शरणागती ठेवल्यास ईश्वर कृपा निश्चित मिळते, हा मुख्य संदेश या अध्यायातून मिळतो. तसेच संसारातील दुःख, भय व क्लेश दूर करण्यासाठी सद्गुरूची भक्ती व विश्वास किती आवश्यक आहे, हे 20व्या अध्यायात स्पष्टपणे समजते. थोडक्यात म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि गुरुभक्ती यांमुळे जीवनातील संकटे दूर होऊन कल्याण साधते, हेच या अध्यायात वर्णन केलेले आहे. चला तर या 20व्या अध्यायात सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, देवा वरद पाणीधरा, दासगणूच्या मस्तकी, तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती, मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस, माझे पाप ताप दहन, करा कृपा क्लेशा करुण, राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया, यात अंतर केल्याच पृथा तुला लागेल दोष, खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये, म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर, म्हणू लागले नारी नर, आता काय या शेगावी, शेगावीचा ज्ञानभस्ती असता गेला निश्चिती, आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ, समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूचा केला भर, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये, आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त, देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची, ऐसे कित्येक बोलती परीती असे याच भ्राती, महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया, जेवी इंद्रियाणीचे तिरी, ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी, ते आहेत भेटले परी, तेच ठाई भाविका, तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत, दर्शन त्यांना तेथे होते, ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे आता. गणपत कोठाडे नामी होता एक भाविक गृहस्थ, हा राहील कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा, नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो, अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी, बैसुनी या समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे, एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस, उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे, केले सर्व तयारी अभिषेकाची साजिरी, शिधा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात, तई कांता म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता, हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत, उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरांबाळासी, कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी, हे अभिषेक ब्राह्मण भोजन वरचे वरी न योग्य करणे, दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो, फुटला मणी ना अंगावरती, मी लंकेची पार्वती, गृहस्थाची ही कारिती, संचय करावा धनाचा, हे कांतेचे भाषण गणपतरावा न रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला, तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळी पतीसी, तो करतो ते करू दे, त्यास तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे, प्रेम शाश्वताचे वेडे हे बाळगू नको, यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर, येथे मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या, अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई,
पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होती खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले का ते हे प्रत्यंतर, महाराज येथेच साचार. सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गजानन रावची निष्ठा समर्थपदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळाचा ऐसाच अनुभव एक वेळा. बोरी बंदरीवरील आला तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मनी. काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. आजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा. ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य. ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी. 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी. तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंताच्या स्वप्नात. उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास. हे कैसे विसरलास सांग मला ये वेळा. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण. म्हणे हा असावा कोण, हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण घेऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षे आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहीत साहित गावासी. भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब मसूर ग्रामासी. आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याच्या गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली. अस्तमानाचे समयागे भली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागुनी. रात्र तेथे काढुनी येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतुबुद्धीने बोलला कर जोडून. आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले. पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार. जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडिली दमणी आता लगेच घेऊनी. जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात. जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला कडकडाट करी चपला. मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघ वर्ष मुसळधारा झंझावात सुटला खरा.
शेतकऱ्यांची या क्षपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्धीने, साहेब येथेच आले मरण. तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी. बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना रक्षणा आमुच्या करी प्राणा. अशा संकटे तुझ्या विना आता न कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुराणात, जहाज बुडता समुद्रात. त्याच संतांनी देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणा घन. करी आमुचे रक्षण घेऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर, अवली याचे भजन कर. तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासला दिला सोडून, दोघांचीही मिटले नयन. ती काय घडले वर्तमान, ते आता परी येसा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमणी. उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयंता. पाही केवढी अगाध सत्ता आहे अवली या बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रती आले, एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला. पालखीचा पहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला. दानधर्म जोशांनी बाळा भाऊची आपासी. ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी. जोशी देते जाहले, साकल्ले कथिले वर्तमान. बाळा भाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण. तुम्ही घाला माझ्यास्तव, काकी मला रजा नाही. कामक जरुरीचे पाही, ऐसे सांगून लवलाही. जोशी गेले निघून, एक यादव गणेश सुभेदार. होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यापार. वराडात कापसाचा यास एके साली भला. 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला. काही न सुचे मानसी, परी व्यापार सोडवेना. चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना. त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी. नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसती व्यापारी. राहती सदा प्रयत्नात, हा एकदा वर्ध्यात. आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात. विनायक असिरकांचा, तो इतक्यात तेथे आला. एक भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला. असिरकाच्या घरात पोशाख अवघा मराठी. कारा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी. बनातीची मळकट, कंप वायूने शरीर. कापते होते वरच्यावर, त्यास पाहता असिर कर. चित्ती परम कोपले, या जा बेट्या मागल्या द्वारी. तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी. ओसरीची ये वेळा, परी हे बोलत्याचे. भिक्षे करीन माणिसाचे, येऊनी वरती ओसरीचे. यादव सनिध्य बैसला, घाल भिक्षा काही तरी. असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी. यादव सुभेदाराच्या, यादव म्हणे मनात. भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येथ. हा बैसला येऊनी, त्याते पाहता न्याहाळून. तई तो भाचला गजानन सुभेदारा कारण. शेगावचा राजयोगी, दृष्टीस तेज अत्यंत. स्वरही त्याच्या परी सत्य, फरक इतुकाच होता त्यात. कंप होता तनूला, तेज मुद्रा बोलणे. होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे. सुभेदार निज चित्ती, हा जरी मानू गजानन. तरी हे गेले समाधीस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून, अहो उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे.
श्री गजानन कारणे शेरणी वाट गुळाची ते वायदे करीसी वरचेवर टेमी न आता मानणार तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होते नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्याचे अर्पिले तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर यादवराव एकटा बसला होता असिरकराच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदारासी तेने रीती संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयांनी फिरविला नख शिखात अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात असिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकवयासाच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत तेने यादव चिंतात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगी राजा समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करीती अहिर्निशी निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढ तर पाहिजे मनात भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्ह्यावर बदली असे जाहली म्हणून ते जाण्याला खामगावाहून निघाला सहकुटुंब मठात आला घ्यायाजी श्रीचे दर्शन गाडी केली तेल्ह्यारीची तयार केली निघण्याची वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलतला येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला न इथून उपोषित आज ऐसे विपरीत का हो मनी आणले यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न कराई काळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्ह्याऱ्यासी डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दननी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज प्रपतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेल्ह्याऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहता तो अवघे दिसले विपरीत अशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होताच दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहातो साचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काहो मजला शिव्या देता
म्यानं अपराध केला की मी हमेशा भाडे करतो. तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो. रस्ता अवघा माहीत मज, बैलही ना कोठे वळले. ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले. हा न रस्ता तेल्हाऱ्याचा, मग कवर समजला मनात. हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित. काकी मी निघालो बाळा भाऊच्या विनंतीला, मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट गवसे कशी, हे भयंकर कानन. येथे मशीत राहता कोण, गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला. घागर माळाचा आवाज झाला, डोंगर डॉक्टरांच्या कानी पडला. तेने आला थोडा धीर, गाडीवाल्यासी म्हणे कवर. रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार. धरून गाडी हाण आता, ते त्याने ऐकिले. काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले. या आपल्या गाडीस हमरस्ता लागता भली. डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली. गोष्ट त्या कवराते, हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चला शेगावी परत आता, सूर्योदयाचे समय आला. शेगावासी कवरा आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी, तेच येईल घडोनी. भरवसा त्यात ते चरणी, ठेवून स्वस्थ बसावे. दुसरे दिवशी प्रसादांसी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामी नर होता, जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला, कोणी म्हणते सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागला अवघे हाड, वरती नुसते कातडी. वैद्य आणले बडे परी न झाला उपाय. मुलगे रडता राहेना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडेना. पाहात त्याच्या तनुते. वैद्य म्हणती रतनासी, आता औषध न देई यासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य विचारत सुज्ञ करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने केला आपुल्या मानसी. एवी तेवी मरतेच पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता आणि अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेविले असे द्वारी, नेऊन या समर्थाचे. आणि केला त्यांनी नवस, तुझा माझा उठल्यास. पुत्र माझा उठल्यास, शिरणी वाटणी तुम्हास. मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात, तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराड्यात तुझी होईल नाचकी. अमृतापरी तुझे चरण आले सांगता आम्हा जन. हे स्वामी गजानन, कृपा करा या बाळा. पुत्र न माझा उठला जरी,
मी डोके फोडीन पायावरे. तुझ्या आज निर्धारी ऐसा विचार मन ऐसा निश्चय मनाचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज दृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हात पायाला हालवावया लागले, नाडी आली ठिकाणी रुदन करू लागली जाणी. हे तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहिले कुठून त्या दर. सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवसहसला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हाटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल करी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची. जवान 18 वर्षाची, लाडे गाव सासरजीचे. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लांडेगावाहून माहिरी चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वेरे अंमला बसविला. तो हात नवज्वर थकून गेले डॉक्टर. औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला. परिणवता मुळीच झाला, नामशेष देहातून. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा अकोला नेले खरी, औषध तिला द्यावया वैद्य विधाने नाना करीती. कोणी नळ संग्रहिणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती. क्षय झाला मुलीसया, मेळ एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रति दिवसी. तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थाच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवगाहेत. हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी. पायी चालत मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी यावे तयाशी पावे देव. उपास्यपदी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानकबाई सुलक्षणा. परिदेवयोग सुटेना, तो भोगल्या वाचूनी. वाताचा झाला विकार, जानकाबाईस साचार. पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देतात दबे बात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे. कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही वधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपुला दावी जोर, चटूक करणी करुनिया. औषधोपाय बहुत केले, जाणतेही आणविले. गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत. म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडांचे निदान करावे. काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांताबरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करू. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. तो तिने पतीचे वचन सर्व ठेव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्या न त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया. वातविकार जाऊन या निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य.
समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले. त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीसी शेगावी गेले वैकुंठासी. त्याच्या मागून गादीसी बसलेत येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायण तू शेगावास करी गमना. रक्षण्या भाविका जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई. यांची समाधी झाली नाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळवर. मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले. लेखणीने अक्षरे लिहिले परी ते न तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्यांच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले. लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. तेथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसांप्रत कळसाध्याय पुढे असे. शुभं भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 20 समाप्तः.